नमस्कार भक्तांनो, स्वामी माझा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 14 जुलै आषाढी एकादशी या दिवशी घाला या रंगाचे कपडे. तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडतील. पैसा पाण्याचे सर्व काही अडचणी दूर होऊन घरातील आजारपण दूर होईल. तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य धनप्राप्ती होईल. अचानक पैसा खेचला जाऊ लागेल एवढा प्रचंड फायदा तुम्हाला या दिवशी या रंगाचे कपडे घातल्यामुळे होत असतो. भक्तांनो, शास्त्रामध्ये शुभ रंग, कोणत्या वारी कोणते कपडे घालावे यासारखे अनेक उपाय आपल्याला सांगितलेले आहेत. पण तसेच आषाढी एकादशी, पौर्णिमा, अमावस्या, इतर कोणत्या सणावारांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे हे देखील आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे आपण परिधान केले पाहिजेत हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्वामी माझा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन दाबा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा रामकृष्ण हरी आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर पाहूया कोणत्या रंगाचे कपडे घालायचे. तर आषाढी एकादशी दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे आणि लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत. पिवळा आणि लाल रंग हा आषाढी एकादशी दिवशी घातल्याने आपल्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणात चांगले बदल होतील. या दिवशी आपण भगवंताचं पांडुरंगाचं नामस्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे. कोणाशी भांडण करायचं नाही, तंटा करायचा नाही आणि सर्वांशी चांगल्या पद्धतीने वागून आपल्याला उपवास करायचा आहे. आणि आषाढी एकादशीचा उपवास केल्याने संपूर्ण एकादशी केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. पांडुरंग परमात्म्याचा आशीर्वाद आपल्याला राहत असतो. यासोबतच आपण या दिवशी काळ्या रंगाचे, निळ्या रंगाचे कपडे अजिबात घालायचे नाहीत. हे अशुभ मानले जातात. एकादशीचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण महाराष्ट्रातील आणि देशातील कानाकोपऱ्यातील लोक पंढरपूर या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. आणि या दिवशी आपण ज्यांना जाणं शक्य नसेल त्यांनी घरूनच आपण पांडुरंगाला प्रार्थना करायची आहे. लाल पिवळ्या रंगाचे कपडे घालून आपल्याला उपवास करायचा आहे. संपूर्ण श्रद्धापूर्वक आणि अंतःकरणापासून आपल्याला विठ्ठल भगवानचे नामस्मरण करायचे आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.